नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मितवा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत की ईश्वरी अर्णवला प्रपोज करण्यासाठी सरप्राईज प्लॅन करत असते, तेही घरामध्ये. आणि बघा इकडे वल्लरीला ते निगेटिव्ह सापडलेले असतात, त्यामुळे ते निगेटिव्ह ही त्या सरप्राईज प्लॅनमध्ये ॲड करते. आणि हे शेवटी ईश्वरीला कळतंच की तिच्या आईमुळे हा सगळा एवढा पराक्रम झालेला आहे. बघा प्रेक्षकांनो, आता ते कसं कळणार आहेत याची आपण सुरुवात करूया. बघा आता सुरुवातीलाच आपण बघतो की ईश्वरी खूप आनंदात असते. का आनंदात असते? कारण आजीने तिला स्वीकारलेलं असतं. ते गुरुजी जेव्हा पत्रिका बघून सांगतात की लक्ष्मीनारायणाचा जोडा आहेत हा, हे दोघं एकमेकांसाठी अनुरूप आहेत अगदी. आणि तेव्हा ईश्वरी आजींच्या पाया पडते, तेव्हा आजी तिला आशीर्वाद देतात की सुखाचा संसार करा. आजी तिला म्हणतात की माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी हे सगळं आठवत असते आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो. तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की मी सिंदोर. ईश्वरी म्हणते की सर मला चिमटा काढा. अर्णव म्हणतो की व्हॉट? ईश्वरी म्हणते की सर काढा ना चिमटा प्लीज. आणि अर्णव म्हणतो की मी सिंदोर, व्हॉट्स रॉंग विथ यू? काय आहे हे? ईश्वरी म्हणते की सर प्लीज काढा ना. आणि बघा इकडे अर्णवने चिमटा काढतो, तेवढ्यात ही ओरडते की ऐक, आणि म्हणते की सर हे सगळं खरं आहेत. ईश्वरी म्हणते की सर हे स्वप्न नाही येत ना, हे फक्त मी कन्फर्म करत होते. ईश्वरी म्हणते की सर आजींनी मला मनापासून नाचून मानलं आहेत सर. आपली पत्रिका जुळतायत आणि त्यांना असं खरंच वाटतंय की मी या घराला आपलं मानलं आहेत हे. आणि ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणते की हे सगळं खरं आहेत सर, हे सगळं खरं आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, ती अर्णवला गोल गोल फिरवते आणि त्याला मिठी मारते आणि म्हणते की सर हे सगळं खरं आहे. ईश्वरी म्हणते की सर आज आजींनी मनापासून आशीर्वाद दिला, मला नाचून मानलं. ईश्वरी म्हणते की सर मला काय वाटतंय ना हे मी नाही सांगू शकत सर. ईश्वरीला आनंदही होत असतो आणि तिच्या डोळ्यात अश्रू पण असतात. ती म्हणते की सर मला ना आज खूप बरं वाटतंय सर. ती म्हणते की खूप हलकं वाटतं आहे. आणि बघा इकडे ईश्वरी रडत असते, तेवढ्यात अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर खुश आहे ना? पण ईश्वरी म्हणते की हो सर खूप खुश आहे. अर्णव म्हणतो मग रडतेस कशाला? ईश्वरी म्हणते की सर अहो आनंद अश्रू आहेत हे. ईश्वरी म्हणते की तुम्हाला नाही कळणार. आणि बघा प्रेक्षकांनो, तेवढ्यात त्याला फोन येतो. अर्णव म्हणतो की शिर्के. ईश्वरी म्हणते की आणि अर्णव म्हणतो की हा शिर्के बोला. अर्णव म्हणतो की व्हॉट? आत्ता? अर्णव म्हणतो की मग त्या यूएसच्या क्लायंटची मीटिंग तर. आणि अर्णव म्हणतो की ओके, आणि ईश्वरीला सांगतो की मला ऑफिसला जावं लागणार आहे. ईश्वरी सुद्धा म्हणते की हो ठीक आहे. आणि अर्णव म्हणतो की हो मी फ्रेश होतो आणि निघतो. हा कसले पॉइंट आहेत? अर्णव म्हणतो नाही बोला, तुम्ही बोला. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे वल्लरीला त्या पत्रिकेबद्दल तर माहीतच होतं, पण आता ती स्वतः त्या चक्रामध्ये पडली आहे. आता तिला आठवतं की ते गुरुजी म्हणतात की लक्ष्मीनारायणाचा जोडा आहेत हा, आणि इथेच घरामध्ये चक्रा मारत असते. एकमेकांसाठी अनुरूप आहेत अगदी. आता इकडे वल्लरी मनोमन म्हणती की दोघांच्या पत्रिका जुळतायत असं म्हटल्यावर काय, आमची ओल्ड लेडी 108ची माळ घेऊन जप करत बसणार त्या ईश्वरीचा रात्रंदिवस. आणि वल्लरी म्हणते की नेमकं हेच मला नको होतं. आणि वल्लरी म्हणते की फक्त अर्णवने या पत्रिकेच्या मुळाशी जाऊ नये, नाहीतर तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. बघा इकडे वल्लरी तर घाबरलेलीच असते, पण तरी हिचे कारनामे काही संपत नाही. आणि म्हणते की नाही. वल्लरी म्हणते की हे सगळं थांबवायला हवं, त्यासाठी लवकरात लवकर त्या नम्रताने नेलेली पेटी मिळवावीच लागेल. वल्लरी म्हणते की त्याचे फोटो फक्त एकदा नजरेसमोर आलेत, अर्णव आणि ईश्वरीचं नातं संपलंच. बघा हिच्या मनोमन तर प्लॅन पण रेडी झालेला असतो. इकडे मनोमन म्हणते की अर्णव ईश्वरीला हाताशी धरून घराबाहेर काढेल, एवढं मात्र नक्की. बघा प्रेक्षकांनो, तेवढ्यात तिथे मामा येतात आणि वल्लरीला म्हणतात की झालं मनातलं बोलून झालं. बघा आता ही वल्लरी त्याच्याकडे कसे बघते. आणि बाबा म्हणतात की जाऊ दे. बाबा म्हणतात की बघ आता आईनेही ईश्वरीला नाचून म्हणून स्वीकारलं आहे. मामा म्हणतात की बरं झालं ना तो आज पत्रिकेचा घोळ लक्षात आला ते. इकडे वल्लरी फक्त हो करत असते. बघा प्रेक्षकांनो, इकडे आपण बघतो की ईश्वरी खूप आनंदात असते आणि ती गणू बाप्पाजवळ जाते आणि त्याला हात जोडून म्हणते की थँक्यू गणू बाप्पा. ईश्वरी म्हणते की आजींनी मला मनापासून आशीर्वाद दिला आणि मनापासून त्यांची नाचूनही मानलं. इकडे ईश्वरीला आनंद झालेला असतो आणि तोच आनंद ती गणू बाप्पा समोर व्यक्त करत असते.
इकडे मामा मामीला विचारत असतात की तुला काय वाटतं का हा पत्रिकेचा घोळ कशामुळे म्हणजे कोणामुळे झाला असेल. आणि बघा प्रेक्षकांनो, ही मामी लगेच मामांकडे बघती आणि म्हणते की माझ्याकडे असे काय बघतायत आणि मला का विचारतायत, मला नाही माहीत. आणि मामा म्हणतात की अगं हो, एवढं चिडायला काय झालंय तुला त्यात, मी आपलं सहज विचारलं. मामा म्हणतात की म्हणजे तू पर्सनल घेतलं म्हणजे ह्या सगळ्याशी तुझा तर काही संबंध नाही ना. इकडे मामी म्हणतात की काय हो, जरा काही मनाविरुद्ध झालं लगेच तुम्हाला मीच दिसते का. मामी म्हणतात की हे बघा, या प्रकरणाशी माझा काहीही एक संबंध नाहीयेत, कळलं. बघा इकडे मामा काय वल्लरी मामीला सोडत नाही. ते म्हणतात किती पोट तिडकीने स्वतःची बाजू मांडावी लागते ना. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे मामी मामांकडेच बघतात आणि मामा म्हणतात की असो, आता हे लक्षात आलं की कोणी कितीही काही केलं ना, जे नियतीच्या मनात असतं तेच होतं. मामा म्हणतात की आजच पाहिलं ना आपण. आणि बघा ही वल्लरी मामी म्हणते की नियतीचं मला नका सांगू, आणि म्हणते की एक ना एक दिवस ही ईश्वरी या घराबाहेर असेल हे मात्र नक्की. आणि मामी म्हणतात की बघालच तुम्ही. आणि बघा मामा बरोबर विचार करतात. मामा म्हणतात जर पत्रिका इने बदललेली नसेल तर पत्रिका बदलण्याच्या मनात आणि हिच्या मनात ईश्वरीबद्दल सारखाच तिरस्कार कसा. आणि आजही ईश्वरी घराबाहेर निघेल एवढा कॉन्फिडन्स वल्लरी कशाच्या जीवावर म्हणते. बघा प्रेक्षकांना, इकडे मामांच्या तर लक्षात येतं त्या बॉक्सच्या जीवावर. मामा बरोबर विचार करतात आणि ते म्हणतात की या बॉक्सचा संबंध तर या सगळ्याची नसेल ना. बघा प्रेक्षकांनो, इकडे आजी सात्विका ताईंचा फोटो घेऊन म्हणतात की सात्विका खरंच मला माफ कर, खूप मोठी चूक झाली ग माझ्याकडनं. आणि अंजली म्हणते की आजी असं काय बोलतेस ग. आणि आजींना प्रेक्षकांना वाईट वाटत असतं. ते म्हणतात की ईश्वरीच्या पत्रिकेच्या बाबतीत खूप मोठी चूक झाली माझ्याकडनं. आजी म्हणतात की तिला किती सहन करावं लागलं ग लग्नानंतर. मी पत्रिकेसाठी हटून बसले आणि तिच्या निरागस मनावर काय परिणाम होईल याचा विचारच केला नाही मी. आजी म्हणतात की सांग बरं, कशी सात्विका माफ करेल मला. इकडे अंजली म्हणते की आजी असा विचार नको करूस बरं. अंजली म्हणते की तू जे काही केलं ते चेंटूचा आणि या घराचा विचार करूनच केलंस ना, त्यामुळे गिल्टी नको वाटून घेऊ. तुझी पण तब्येत जरा नाजूक आहे की नाही. आणि बघा प्रेक्षकांनो, आपण बघतो की ईश्वरी तिथे आलेली असते आणि आजी म्हणतात की सात्विका तुझी गुण सुनी आहेत ग, मन जपणारी आहेत, खूप कष्टाळू आहे. ती आपल्या चिंटू बरोबरचा संसार अगदी छान करेल, मला खात्री आहे तशी. आणि बघा ईश्वरी सगळं ऐकत असते. आजी ईश्वरीकडे लक्ष जातं. आजी म्हणतात अगं ईश्वरी बाळा ये ना आत ये. आणि बघा आजी ईश्वरीला म्हणतात की बाळा मी फक्त सात्विकाचीच अपराधी नाहीये, तेवढीच जास्त मी तुझी सुद्धा अपराधी आहेत. बघा ईश्वरी म्हणते की आजी अहो प्लीज प्लीज असं नका बोलू, आणि यापुढे ना असा विचार सुद्धा करायचा नाही. बघा आजीला खूप वाईट वाटत असतं. त्या म्हणतात की लाख वेळा वाटून गेलं असेल. आजी म्हणतात की आज सात्विका हवी होती. आजीना प्रेक्षकांना खूप भावनिक होतात आणि म्हणतात की आज खूप आठवण येते सात्विकाची मला. बघा इकडे अंजली सुद्धा रडते आणि म्हणते की खरंच मला सुद्धा खूप आठवण येते यायची. अंजली म्हणते की आई गेली आणि खरंच एका दिवसातच जग बदलून गेलं. बघा प्रेक्षकांनो, इकडे आजी म्हणतात की कोण कुठली ती नटद्रष्टबाई, तिची काळी सावली तुमच्या वडिलांच्या आयुष्यावर पडली आणि ते वादळ आलं आणि त्यात अख्ख्या कुटुंबाची वार्ताहल झाली. ईश्वरी म्हणते की आजी प्लीज प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. प्रेक्षकांना आजींना सुद्धा सात्विका ताईंची आठवण येऊन आणि तो भूतकाळ आठवून खूप म्हणजे खूप रडायला येत असतं. ईश्वरी म्हणते की हा विषय सोडून द्या ना आत्ता. अंजली म्हणते की ती बाई कोण होती, कुठे आहे, तिचं काय झालं, आम्हाला याची काहीच कल्पना नाही. आणि फक्त ती बाई आली आणि त्या बाईमुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आमचं. आणि बघा अंजली म्हणते की जी बाई तिथे कुठे असेल ती आनंदात नसणार. बघा इकडे ईश्वरी म्हणते की अंजली ताई जाऊ द्या ना आत्ता. ही ईश्वरी म्हणते की आजी पाणी घ्या बघू, तुमची गोळ्या घ्यायची वेळ झाली आहेत, गोळ्या घ्या. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता ईश्वरी त्या फोटोवरनं हात फिरवते आणि बघा इकडे आता सुप्रियाताई आणि बाबा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयार झालेले असतात. नभू म्हणते की ही पाण्याची बाटली, आई म्हणते की पाण्याची बाटली घेतली, फाईल घेतली. नभू ॲम्ब्युलन्स आलेली आहेत बाहेर, आम्ही निघतो. नभू म्हणते की सावकाश जा आणि निघाले की मला कळवा. सुप्रियाताई म्हणतात की हो कळवते हा. आणि बघा प्रेक्षकांनो, हिचे आई बाबा जाताच तेवढं तिला फोन येतो आणि ती बघते तर काय आकाश सर
ती म्हणती आकाश सरांचा फोन रिसीव करते आणि ती म्हणते की हॅलो आकाश सर. तिकडनं आकाश म्हणतो की हाय नम्रता. आणि आकाश म्हणतो की खूप चांगली बातमी द्यायला फोन केला आहे तुला. आणि इकडे नम्रता म्हणते की काय हो. आकाश सांगतो की दादा आणि ईश्वरीच्या पत्रिकेवर आजीच्या मनातले सगळे डाऊट्स क्लिअर झालेत. आणि आकाश सांगतो की आजीने फायनली ईश्वरीला ॲक्सेप्ट केलं आहे. बघा इकडे हे ऐकून नम्रताला सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि ती म्हणते की खरंच सर खूप आनंदाची बातमी आहे. नमू म्हणते की आज माझी इशू खूप आनंदात असेल हो ना. आकाश म्हणतो की हो इशू पण आम्ही सगळे सुद्धा खूप आनंदात आहोत. आणि तेवढ्यात आकाश म्हणतो की बाय द वे नम्रता, आपण हा आनंद सेलिब्रेट करायला भेटायचं का आत्ता. आणि बघा ही नम्रता म्हणते की आत्ता नाही जमणार सर, घरी कुणीच नाहीये आणि क्लाउड किचनची पण भरपूर कामे पडली आहेत. आणि बघा आकाश म्हणतो की घरी कुणीच नाहीयेत, कुठे गेलेत सगळे. आणि नम्रता म्हणते की आई बाबा गेलेत हॉस्पिटलमध्ये, बाबांची अपॉइंटमेंट आहेत ना आज. इकडे आकाश म्हणतो की ओ येस हॉस्पिटलला गेलेत. आणि बघा प्रेक्षकांना आपण बघतो की इकडे मामी सुद्धा यांचं बोलणं ऐकत असते. आणि आकाश म्हणतो की ओके त्यांना रेग्युलर चेकअपसाठी जावं लागतं ना राईट. आणि इकडे नमू म्हणते की आत्या गेली एक्झिबिशनला आणि आईबाबांना हॉस्पिटलमधून यायला कमीत कमी 5 तास तर जातीलच. बघा इकडे आकाश म्हणतो की काय त्यांना हॉस्पिटलमधून यायला 4 ते 5 तास लागतील आणि तुला घरीच थांबावं लागेल. नमू म्हणते की हो ना. इकडे आकाश म्हणतो की ओके. बघा आता प्रेक्षकांनो वल्लरीने सुद्धा हे ऐकून घेतलेलं आहे. आकाश म्हणतो की ओके आपण कधीतरी नंतर भेटूया. इकडे नमू म्हणते की आकाश सर फोन ठेवते आकाश म्हणतो की या बाय बाय. दोघंही बाय बाय करता आणि फोन ठेवता. बघा प्रेक्षकांनो इकडे वल्लरी मामीने आकाशचं बोलणं सगळं ऐकलेलं असतं. त्यामुळे त्यांना आठवतं की मामीला आठवतं की हा जो बॉक्स आहे तो आता नम्रताकडेच आहे. आणि बघा इकडे मामी म्हणतात की याच्या बोलण्यावरून वाटतंय की सुप्रिया तिच्या नवऱ्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आहे. बघा इकडे मामी म्हणतात की म्हणजे आयती संधी चालून आली आहेत, आता लगेच जाऊ त्या फोटोच्या निगेटिव्ह मिळवायला हव्यात. बघा इकडे मामी म्हणतात की त्या नम्रताला काय मी कशीही गुंडाळू शकतेस. बघा प्रेक्षकांना आता इकडे अंजलीने राजेशला फोन केलेला असतो आणि म्हणते की अहो ऐका ना, चिंटूने ना त्या देशपांडे वकिलांचा नंबर दिलेला आहे आणि ही अंजली म्हणते की मी आहे ना त्यांचा नंबर तुम्हाला लगेच फॉरवर्ड करते. तुम्ही ही केस आहे ना लगेच त्यांना देऊन टाका आणि आता तुम्ही ही केस लढू नका इथून पुढे. आणि बघा हा राजेश म्हणतो की अंजली अगं, आणि मी म्हटलं होतं की तुला या सगळ्याबद्दल अर्णवला नको सांगू तरी का म्हणून सांगितलंस तू त्याला. आणि अंजली म्हणते की बघा ना इतकं सगळं झालं आणि टेन्शन सुद्धा माझ्या चेहऱ्यावर दिसत होतं आणि हे सगळं सगळ्यांनाच कळलं. बघा इकडे याला अजून टेन्शन येतं आणि अंजली म्हणते की मग काय करणार, सगळ्यांना सगळं सांगावंच लागलं. आणि बघा अंजली म्हणते की मी पण बोलून गेले, सॉरी आय एम सॉरी. आणि हा राजेश म्हणतो की बरं तू सॉरी नको बोलूस, मी बोलतो त्या देशपांडे वकिलांशी. आणि बघा हा राजेश म्हणतो की मी म्हटलं होतं तुला ही केस सोडीन, पण मला त्या माणसाला त्याचे पैसे मिळवून द्यायचे आहे, त्याला मदत करायची आहे. आणि इकडे राजेश म्हणतो की तू सोय करणार होती पैशांची, त्याचं काय झालं. अंजली म्हणते की हो. आणि इकडे अंजली म्हणते की हो, पण आता चिंटूचंच असं म्हणणं पडलं की आपण देशपांडेंना ती केस देणार आहोतच, मग त्यांच्या कायद्यानुसार जाऊ, तर अगदीच काही नाही झालं तर मग आपण मध्ये पडू. बघा इकडे हा राजेश डोक्यालाच हात लावून बसलेला असतो आणि इकडे राजेश म्हणतो की अच्छा असं म्हणालास का अर्णव. इकडे हा राजेश म्हणतो की बरं ठीक आहे मी बोलतो त्या देशपांडे वकिलांशी. आणि बघा राजेश म्हणतो की मला सांग ही आयडिया कोणाची होतीस का. आणि अंजली म्हणते की चिंटू आणि ईश्वरी पण म्हणाली की जिजूंना या केस मधनं काढता पाय घ्यायला सांग म्हणून. आणि अंजली म्हणते की चिंटूने तर नंबरच दिला ना वकिलांचा. इकडे हा राजेश म्हणतो की अच्छा ईश्वरीजींनी म्हणालात का. आणि हा राजेश म्हणतो की ठीक आहे मी बोलतो देशपांडेशी आणि केस समजावून सांगतो त्यांना. आणि बघा हा राजेश म्हणतो की अर्णव हे बरोबर नाही की मी दरवेळेस पैशांची काहीतरी सोय करणार, तू आणि तुझी ती सिद्धोर मिळून सतत माझ्या सगळ्या प्लॅन्सची वाट लावणार. इकडे हा राजेश म्हणतो की तुझं तर ठीक आहे चिंटुकल्या, पण आता माझी इंदोरी जिलेबी सुद्धा घाबरत नाहीये मला. अचानक तिला माझी भीती वाटेनाशी झाली. हे नाही चालणार, तिच्या त्या सुंदर डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा भीती बघायची आहेत मला. इकडे हा राजेश म्हणतो काहीही करून तिला वट्टीवर आणावंच लागेल. त्याआधी आता वेगळा प्लॅन करून पैशांची सोय करावी लागेल. त्या दादाच्या तोंडात थोडे पैसे कोंबले तर काही दिवस गप्प राहील तो.
आणि हा राजेश म्हणतो की माझ्या बावळट बायकोलाच इथे बोलावून घेतो, अर्णव पासून लांब, म्हणजे काहीतरी नवीन प्लॅन आखता येईल. आणि बघा हा राजेशने परत अंजलीला फोन केलेला असतो आणि म्हणतो की सॉरी, लगेच परत फोन केला तुला. आणि हा राजेश म्हणतो की मला सांग, तू येतेस का ग काही दिवस इकडे ह्या फार्म हाऊसवर. आणि ही अंजली म्हणते की अहो मी काय करू तिथे येऊन. इकडे हा राजेश म्हणतो की अगं झालं काही नाही, पण काल पण पासून आलोय, एकटाच आहे, एकटं वाटतं आहे, म्हणजे तू आलीस तर कसं तुझी सोबतही होईल, छान राहू इथे थोडे दिवस दोघे. आणि इकडे अंजली म्हणते की बरं ठीक आहे येते मी. आणि इकडे हा राजेश म्हणतो की लवकर ये हं अंजली, नवरा वाट बघतो आहे तुझी. आणि बघा ही राजेश अंजली प्रेमापोटी म्हणते की आले, लगेच आले. आणि इकडे हा राजेश म्हणतो की आलेच बावळट बायको. बघा प्रेक्षकांनो, आता इकडे ही ईश्वरी स्वयंपाक करत असते आणि तोच विचार करत असते की आजीने आज मला आशीर्वाद दिला, नाचून मानलं, आज इतकं हलकं वाटतंय ना. आणि बघा तेवढ्यात आपल्याला अर्णवचा आवाज येतो, तो म्हणतो की मी सिंदूर, हलकं की खूप हलकं. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही तर मीटिंगला गेला होता ना, मग तुम्ही इथे काय करतायत. आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर, सिंपल रूल तुला माहिती नाहीयेत. ईश्वरी म्हणते की काय. अर्णव म्हणतो की तुझ्या मनात जर मी असेल ना, तुला सगळीकडे मीच दिसेल. आणि बघा हे ऐकून ईश्वरीला लाजायला बी येतं आणि हसायला बी येतं. आणि ती तेवढ्या त्याच्याकडे बघणार तर तिथे तोंड नसतो, तिला फक्त तो भास झालेला असतो. आणि बघा इकडे ईश्वरी इकडे तिकडे बघते आणि नंतर म्हणते की सर. नंतर तिला आठवतं की अर्णव काय म्हणाला होता, तुझ्या मनात जर मी असेल ना तर तुला ते सगळीकडे दिसेल. आणि बघा इकडे ईश्वरी वरतून खाली येत असते आणि म्हणते की ईश्वरी काय होतंय तुला, सारखे अर्णव सरांचे भास. आणि बघा प्रेक्षकांनो, ती विचारच करत असते तेवढ्यात तिला अर्णवचा आवाज येतो आणि म्हणतो की मी सिंदूर. ती लगेच त्याच्याकडे बघते, तो हॉलच्या सोफ्यावर बसलेला असतो. बघा ईश्वरी त्याच्याजवळ जाऊन म्हणते की सर, सर. आणि अर्णव म्हणतो की मी सिंधू, आपण जेव्हा खूप खुश असतो किंवा एखाद्याच्या खूप प्रेमात असतो त्यावेळेस होतात असे भास. आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर तुम्ही सारखे नका येऊ. अर्णव म्हणतो की अरे काय प्रॉब्लेम आहेत आता, बघ आजींनी तुला सून म्हणून ऍक्सेप्ट केलं आहे, पत्रिकेतही काही प्रॉब्लेम नाहीयेत. त्या दिवशी ते गुरुजी आले होते आपल्या घरी पादुका घेऊन, ते तर म्हणाले तू तर बेस्ट सून आहेत. आणि इकडे अर्णव म्हणतो की मग आता कसली भीती वाटतेस तुला. इकडे ईश्वरी म्हणते की आदत सर. इकडे ईश्वरी म्हणते की मनाला आदत झाली आहे संकोच करायची, घाबरायची. ईश्वरी म्हणते की सगळं ट्रॅफिक क्लिअर आहे, समोर मला ग्रीन सिग्नल दिसतो आहे, पण माझी टू व्हीलर पुढे का जात नाहीये. ईश्वरी म्हणते की हेच कळत नाहीयेत मला. आणि बघा तेवढं ती म्हणणार की मग तुम्ही. आणि बघते तर काय, अर्णव तिथे नसतो. तिला प्रत्येक वेळी अर्णव असल्याचे भास होत असतात प्रेक्षकांनो. आणि बघा ती परत इकडे तिकडे बघते आणि म्हणते की सर. आणि बघा प्रेक्षकांनो, आता ईश्वरी इकडे कपडे वाळत घालत असते आणि ती झटकते तर काय, आपल्याला दिसतो की अर्णव पण तिथे आहे. आणि झटकल्यावर त्याचं पाणी अर्णवच्या अंगावर उडतं. अर्णव म्हणतो की काय करतेस तू, माझ्या अंगावर पाणी उडवलंस. आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्ही इथे परत का आलात. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, मी इथे नाहीये. ईश्वरी म्हणते की हो. आणि अर्णव म्हणतो की कारण मी तुला दिसतो आहे, कारण मी तुझ्या मनात आहे. इकडे ईश्वरी म्हणते की सर जा ना, नका ना भेटू. बघा प्रेक्षकांना, आता ईश्वरी असं म्हटल्यावर ती कपडे वाळत घालणार तेवढ्यात तिथे आपण बघतो की अर्णव तिचा हात पकडतो. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे अर्णव तिच्या हाताला धरून कपडे वाळत घासतो. इतका रोमॅन्टिक सीन आहेत ना प्रेक्षकांनो. आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर जा ना. आणि इकडे अर्णव म्हणतो की उत्तर दे आधी. ईश्वरी म्हणते की कसलं, तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे मग एक्सप्रेस का करत नाहीये. आणि ईश्वरी म्हणते की प्रेम, कुठलं प्रेम. ईश्वरी म्हणते की असं काही नाहीये. बघा आता अर्णव तिला परत मागे ओढतो आणि म्हणतो की असं काही नाहीये. अर्णव म्हणतो की का खोटं बोलतेस मी सिंदूर, तुझ्या डोळ्यात सगळं खरं दिसतं आहे. आणि अर्णव म्हणतो तुझ्या डोळ्यात जे आहे ते कधी सांगणार आहे, कसली वाट बघतेस. बघा इकडे ईश्वरी लाजते आणि तोंड तिकडे करून घेते आणि मागे वळून बघते तर काय, अर्णव नसतो. बघा प्रेक्षकांनो, इथेही तिला अर्णवचा भास झालेला असतो आणि तिला अर्णवचं बोलणं आठवतं. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, मी इथे नाहीयेत, पण तुला दिसतो आहेत कारण मी तुझ्या मनात आहे. आणि बघा इकडे ईश्वरी डोक्याला हात लावून म्हणते की शिव काय चाललंय तुझं, पागल झालीयस तू. आणि बघा प्रेक्षकांनो, इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आता बघूयात की ईश्वरीने काय सरप्राईज प्लॅन केलेला आहे ते.
आणि ईश्वरी म्हणते की कॅन्डल्स रेडी, पाकळ्या रेडी. आता ईश्वरीने सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि ती म्हणते की आज सगळं सरांसमोर प्रेम व्यक्त करायचं. सर इथे आले की दोरी खेचून सरप्राईज. बघा प्रेक्षकांनो, सरप्राईज तर असतंच, पण त्याच्यात सगळे तिच्या आईचे आणि अर्णवच्या बाबांचे फोटो असतात. आणि इकडे बघा ईश्वरी म्हणते की माझी आई आणि अर्णवचे बाबा एकत्र. आणि बघा ईश्वरीचा मूड ऑफ झालेला असतो आणि ती म्हणते की हे सगळं खरं आहेत का. आणि बघा ईश्वरी म्हणते की सरांच्या आईच्या आत्महत्येचं. आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरीला हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की सिद्धोर, काय सांगायचं आहे तुला. बघा प्रेक्षकांनो, आता एवढा मोठा धोका, एवढं मोठं खरं हे ईश्वरीच्या समोर आलेलं असतं. आता ती काय करणार प्रेक्षकांनो, आणि तिने काय करायला हवे हे नक्की तुम्ही कमेंट करा. आणि तुम्हाला आजचा एपिसोड आवडलेला असेल तर लाईक जरूर करा. आणि हो प्रेक्षकांनो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा या सिरियलच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूसोबत भेटूया. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.